उबाटाचे जिल्हा प्रमुख आणि सोलापूर शहराच्या राजकारणामधलं एक सर्वात मोठं नाव म्हणजे वानकर कुटुंबीय. वानकर कुटुंबियाच्या दोन भावांमधला वाद आणि पक्षाचा राजीनामा हे नाट्य झाल्यानंतर वानकर कुटुंबियांनी त्याच्यावर खुलासा करून आम्ही पक्षाशी प्रामाणिक आहोत असं म्हणणारे वानकर कुटुंबीय आणि गणेश वानकर आणि पंत वानकर हे आज बघायला तर त्यांच्या गळ्यामधलं उपकरणच हे त्यांच्या म्हणजे ते संकेत आहेत की ते नेमकं म्हणजे दादा हा निर्णय कधी घेतला भाजपामध्ये जायचा? भाजपमध्ये जायचा निर्णय कधी घेतला हा प्रश्न महत्वाचा नसून घेतला हा महत्वाचा आहे. शेवटी घेतला तरी काहीतरी करून घेतला तुम्ही. हो हो. काय निकष काय लावले घेताना? ह्याच्यामध्ये आमचे प्रश्न हा निकष आहे. कुठले कुठले प्रश्न होते? 25 वर्ष आम्ही आता विरोधात काम करतोय. सत्ताधाऱ्याच्या पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात होतो, परत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होतो. सातत्यानं विरोध 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 विरोध. त्याचा लाभ मिळावा ह्या येतो ना. लाभ हा उद्देशच नाही आहे. आम्ही दैवयोगाने आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत, आम्ही सदन आहोत. लाभ हा माझ्या भागातली गोर गरीब झोपडपट्ट्या असलेला जो प्रभाग आहे आणि सर्वात मोठा महानगरपालिकेचा प्रभाग आहे, हद्दवाढमध्ये असल्या कारणाने अनेक मूलभूत सुविधांपासून तो वंचित आहे. आम्ही खूप प्रयत्न केला विरोधात असताना की सगळ्या भागाचा कसा विकास करता येईल, पण निधी तुटपुंजा निधीमध्ये आम्हाला करता आला नाही. आणि आता आमच्या भागातले प्रश्न जर सोडवायचे असतील, लोकांना दिलेली आश्वासनं पाळायची असतील तर सत्तेशिवाय पर्याय नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी हे सत्ताधारीच पक्ष देऊ शकतो. त्यामुळे सत्ताधारी पक्षासोबत राहणं याचा आम्ही निर्णय घेतला. दादा, निर्णय घेत असताना शहर उत्तरचे आमदार, जसा की तुमचा प्रभाग हा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, विद्यमान आमदाराशी चर्चा झाली का याविषयी? माझा जो प्रभाग क्रमांक 6 आहे तो दक्षिण विधानसभा पण आहे, शहर उत्तर पण आहे आणि मध्यचा पण भाग आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांचा या ठिकाणी भाग येतो विधानसभेचा. त्यामुळं त्या तिन्ही आमदारांनी अनुकूलता दाखवली, आमचं स्वागत केलं. मी त्यांचा आभारी आहे. आणि त्याचबरोबर खरं पाहायचं म्हणलं तर देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब, अमित शाह साहेब, त्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर जयाभाऊ गोरे साहेब आपले पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आपल्या या 3 आमदार विजयकुमार देशमुख मालक, देवेंद्रदादा कोटे, आदरणीय बापू आणि कल्याण शेट्टी, सर्वात महत्त्वाचा रोल त्यांचा कल्याण शेट्टी साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, रोहिणी तळवळकरताई आमच्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आम्हाला प्रवेश दिला. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो. खरंच कौतुक आहे की तुम्ही बॅलन्स मध्ये सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलात. आणि मी जे काय बोलतो मनापासून बोलतो. आमचा कधी कोणाशीच कधी वैर नव्हतं, विरोध नव्हतं, पुढेही नसणार आहे. दादा, तुम्ही प्रवेश करत असताना काही सत्ताधाऱ्यांकडून किंवा भाजपाच्या नेत्यांकडून काय अपेक्षा व्यक्त केली किंवा सत्तेचा कोणता लाभ मिळावा, पद मिळावं? नक्कीच. त्यामध्ये कसं आहे, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना त्याचबरोबर मी विधानसभा लढलेला उमेदवार पण आहे. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो. आम्ही साखर कारखान्याच्या निवडणुका लढलेल्या आहोत, आम्ही मार्केट कमिटीच्या निवडणुका लढलेल्या आहोत, आम्ही सोसायटीच्या निवडणुका लढलेल्या आहोत. आमचा प्रभाव हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. मग हे काम करत असताना माझे वडील सुद्धा उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये अनेक वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम केलेले आहेत आणि सोलापूर शहरामध्ये आमचं प्रस्थ आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमच्या प्रवेशानं ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ गाठलेल्या निवडणुका असतील किंवा सोलापूर शहरामध्ये आम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे, त्या सगळं प्रभागामध्ये जी काय आमची ताकद आहे ती ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आज विलीन झालेली आहे. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी ही हा पक्ष आणखी मोठा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तुम्ही काय 8 शर्ट किंवा सत्तेचा कोणता लाभ, पद मागितलं? आम्ही
भारतीय जनता पार्टीमध्ये कोणताही पद मागितलेलं नाही, कोणतीही अट ठेवली नाही, कोणतीही शर्त ठेवली नाही, भविष्यामध्ये आम्हाला कुठली अभिलाषा ठेवलेली नाही, कोणत्याही प्रकारची कसलीही मागणी न करता भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. दादा पॅनल कसं असेल तुमचं, कशा पद्धतीचा? प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी ओपन सर्वसाधारण मधून उभा आहे. स्वतः गणेश वानकर, ओबीसी पुरुष म्हणून माझे सहकारी नगरसेवक सुनील खटके आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे 2 नवीन माझ्या भगिनी तरुण उच्च शिक्षित असे आमचे उमेदवार आहेत. आमच्या महिला सर्वसाधारण म्हणून आमच्या मृण्मयी महादेव गवळी ह्या उमेदवार आहेत आणि आमच्या दुसऱ्या भगिनी ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून आमच्या सोनाली अर्जुन गायकवाड या उमेदवार आहेत. आमचं पॅनल अतिशय मजबूत आहे, सर्वसमावेशक आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निकालावरती आपल्याला दिसेल की सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून येणारा जर कोणता प्रभाग असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 6 असेल, याची तुम्हाला खात्री देतो. 6 दिवसात ते 8 दिवसामध्ये झालेला हा बदल आहे. मतदारांना चिन्ह समजण्यासाठीचा काही गोंधळ तर होणार नाही? बिलकुल नाही. आमच्या सुज्ञ तळागाळापर्यंत आमची यंत्रणा आहे आणि आमच्या यंत्रणेवर आणि निवडणूक जिंकण्याच्या आमच्या नियोजनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही आमच्या निवडणुका आमच्या नियोजनावर जिंकत असतो. अनेक वर्ष तुम्ही शिवसेनेमध्ये उभाटामध्ये काम केलंय, सोडताना काही वाईट वाटलं बाबा? हो, नक्कीच वाईट वाटतं. मातोश्रीबद्दल नितांत आदर आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी खूप आमच्यावर प्रेम केलंय, आमच्या कुटुंबावर प्रेम केलंय, आदित्य साहेबांनी प्रेम केलंय, ठाकरे परिवाराशी आमची निष्ठा आणि आमचं प्रेम पूर्वी होतंच, अजूनही त्यांच्यावर प्रेम आमचं असणारच आहे. त्या पक्षात होतो तर अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे तो पक्ष वाढवण्यासाठी भरपूर काम केलंय. अंगावर भरपूर केसेस घेतलेत, अजूनही कोर्टाचे हेलपाटे मारतोय, अनेक आंदोलनं केली. त्या ठिकाणी असताना प्रामाणिकपणे त्या पक्षाचं काम केलं. आज ह्या पक्षात आलोय तर प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे ह्या पक्षाचं काम वाढवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न. उभाटाची चुपी ताकद ही भाजपासोबत आहे असं म्हणतात आणि ती दिसून पण येते. खरं आहे, या मताशी सहमत आहे? उभाटाची छुपी ताकद वगैरे मला ते काय माहित नाही, पण आम्ही वानकर आहोत. आम्ही जे बी करू ओपन टोपन करू. दोन बंधूंमध्ये एक बंधू शिवसेनेमध्ये पण होते, ते पण आलेत. काय म्हणजे तो निर्णय आणि आजचा निर्णय काय बदल वाटतं? आत्ताच आमचे मोठे बंधू दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. हा निर्णय घेण्याचा मागचा मुख्य हेतू काय आहे तर प्रभाग हा हद्दवाड आहे. भौगोलिकदृष्ट्या 13 किलोमीटरचा परिघ आहे. वाड्या वस्ती आहेत, अनेक जाती धर्माच्या लोकांच्या वस्ती आहेत. तर तिथं मूलभूत सोयीसुविधा, रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट असतील, या गोष्टी अगोदर मोठ्या प्रमाणात आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सर्व गोष्टीचं सोंग घेता येतं, निधीचं सोंग घेता येत नाही. अपेक्षित निधी मिळाला तर पहिल्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळेल हा हेतू समोर ठेवून लोकांचा सर्वे करून लोकांचं देखील नागरिकांचा आमच्या कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊन दादांनी हा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच अधिकचा निधी भागाच्या विकासासाठी उपयोगी पडणार आहे आणि तोच निधी त्या भागाच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. म्हणून वानकर कुटुंबीय आणि वानकर बंधूंनी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला. 6 दिवसामधला हा प्रवास आहे शिवसेनेत उभाटामधून भाजपामध्ये येण्याचा. त्याचा फायदा आणि लाभ वानकरांना भविष्यामध्ये कसा आणि कशा पद्धतीनं मिळणार आणि कशा पद्धतीनं तो दिसणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रा.